तर मुंबईमध्ये आज महाविकास आघाडीच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक पार पडतेय। मवियाचे महत्त्वाचे नेते बैठकीला उपस्थित राहणार आहेत। तर या बैठकीला प्रकाश आंबेडकर देखील उपस्थित असणार आहेत। सकाळी 11:30 वाजता ट्रायडंट हॉटेलमध्ये या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे। आणखी एक महत्त्वाची बातमी, विदर्भातील महाविकास आघाडीचं जागा वाटप हे अंतिम टप्प्यात आलंय। विदर्भात काँग्रेसला 6 तर ठाकरे गटाला 2 जागा मिळण्याची शक्यता आहे। वर्धा लोकसभा मतदारसंघावरती शरद पवार गटानं दावा केलाय। अकोल्याची जागा वंचित आघाडीला सोडण्यावर मवियाचं मात्र एकमत झालंय। मवियाच्या आजच्या बैठकीमध्ये विदर्भातील फॉर्म्युलावरती शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे। अधिक माहिती या संदर्भात घेणार आहोत। गजानन उमाटे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। गजानन, विदर्भातल्या काही महत्त्वाच्या जागा आहेत जिथे मवियामध्ये थोडीशी रस्सीखेच होती, आता मात्र सरा सुटसुटीत झाल्यासारखं वाटतंय। नक्कीच महाविकास आघाडीच्या ज्या बैठका झाल्या त्यात विदर्भातल्या 10 लोकसभा जागांवर एकमत झाल्याचं दिसतंय। त्यापैकी 6 जागा ज्या आहेत 10 पैकी त्या काँग्रेस लढणार आहे। त्यामध्ये पूर्व विदर्भातल्या बहुतांश जागा आहे आणि पश्चिम विदर्भातली एक अमरावती मतदारसंघ आहे। त्यासोबतच रामटेक, भंडारा गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या जागा ज्या आहेत त्या काँग्रेस लढणार अशी माहिती जी आहे ती खात्रीला एक सूत्रांकडून मिळते। तर वर्ध्याच्या जागेवर शरद पवार गटानं दावा केलेला आहे। दुसरं महत्त्वाचं म्हणजे अकोल्याची जागा जी आहे ती प्रकाश आंबेडकर यांच्यासाठी सोडण्याचं एकमत जे आहे ते झालेलं आहे। त्यासोबतच यवतमाळ, वाशिम आणि बुलढाणा या 2 जागा ठाकरे गटाला सोडणार अशा प्रकारची चर्चा जी आहे ती आता अंतिम टप्प्यात आहे। एकूणच 6-2-1-1 असा फॉर्म्युला जो आहे तो महाविकास आघाडीचा विदर्भात दिसतोय। 6 जागा काँग्रेस, 2 जागा उबाठा, 1 जागा वंचित आणि 1 शरद पवार गट अशा प्रकारचं हे चित्र या ठिकाणी जागा वाटपाचं असेल। जवळपास या जागा वाटपावर जे आहे ते शिक्कामोर्तब झालेला आहे। रामटेकला त्यावेळेस शिवसेनेचे खासदार निवडून आले होते, पण ती जागा आता काँग्रेसला सोडण्यासाठी उबाठा तयार झालेला आहे। ती जागा काँग्रेसकडे असणार आहे। अमरावतीची जी जागा उबाठाने लढली होती गेल्या वेळेस ती आता काँग्रेसला सोडणार असं चित्र दिसतंय। त्यामुळे अशा प्रकारच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला जो आहे तो अंतिम टप्प्यात आहे। कदाचित आज विदर्भातल्या 10 लोकसभा जागा आहे तिथला फॉर्म्युला जो आहे तो अंतिम टप्प्यात येणार आहे। 6-2-1-1 असा हा फॉर्म्युला आहे। नक्कीच गजानन, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी।